नमस्कार शेतकरी भावांनो. तर आज आपण आलोय पांगरी या ठिकाणी. एक 7.5 HP ची मोटर आहे, ओपन एल संजीवनी कंपनीचं पंप आहे. ते आपल्याला सिंगल फेज चालू करून द्यायची होती. पाहू शकता अशा प्रकारे आपण त्यांच्या घरापासून चाललोय. आता इथं गाडी लावली, पिशवी घेतली आपली, आपण निघलो आता मोटरकडे. पाहू शकताय. आणि रात्र पण अशी भरपूर झाली, 10:30 वाजलेत रात्रीचे. पाहू शकतो तुम्ही अशा प्रकारे आम्ही बॅटरी घेऊन चाललोय. आणि बॅटरी ह्या वेळेस सोबत असणं लय गरजेचं आहे, कारण का आता सध्या तर वातावरण वाघाचं चालू आहे आणि त्यामुळे बॅटरी शेतकऱ्याकडे असणं लय गरजेचं आहे. पाहू शकताय अशा प्रकारे आम्ही चाललोय आता केबिन पर्यंत. तर कधी पण मोटरकडे जाताना कधी पण आजूबाजूला मित्रांनो बघत जा, कारण काय आले वाघ कुठं पण लपून बसतोय, त्यामुळे काय वाघाचं काही कोण सांगू शकत नाही. पाहू शकता अशा प्रकारे हे भात आहे. हे पहा आता आपण आलोय पेटीच्या जवळ. पाहू शकता तुम्ही इथं जे आहे शेतकऱ्यांनी इथं कांद्याचं रोप टाकले. पाहू शकताय. आणि कांद्याच्या रोपाला पाणी भरणं लय गरजेचं होतं. पाहू शकता तुम्ही असे रेन पाईप वगैरे टाकले त्यांनी. पहा इथं एक पेटी, 7.5 HP ची पेटी. याच्यात कोणती लाईट आहे? काय होतंय लगेच? हा उंदर कशी उंदर नाही कर सर. हे मला निघा झालं बाहेर तरी या. तुम्ही व्हिडिओ पाहते ना आमची? अरे वा, व्हिडिओ पाहते नाही पाहते म्हणतो मला इंस्टा टाकी फिटर तुमच्यासारखा फिटर मी बघितला नाही अजून. बरं अहो जागेवरती सेवा आहे तुमची म्हटल्यावर काय. सेवा द्यावाच लागते. आणि एवढं रात्रीची कोणी येत नाही. आम्ही जातो ना. पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण पहिलं तर व्होल्टेज चेक करून घेऊया. व्होल्टेज तर बरोबर आहे ते पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे व्होल्टेज चेक केलं मी. व्होल्टेज आपलं बरोबर वाटतं. आता आपण मोटर पहिली स्टार्ट करून बघूया काय होतंय. आणि कंडेन्सर पहिले चेक करू स्टार्ट करण्याच्या आधी. पाहू शकता अशा प्रकारे 3 कंडेन्सर आहे, ते रनिंगसाठी जोडले. 336 आणि दुसरे जे होते 250 136 तो स्टार्टिंगसाठी होता. मोटर आपण आता स्टार्ट करून पाहिले. मोटरने एम्पियर असा भरपूर असा एम्पियर घेतलाय. 45-50 एम्पियर मोटर घेते आता. 7.5 HP ची मोटर आहे. अशा प्रकारे मोटर काही फिरलीच नाही, तर आपण आता मोटरच्या लाईनी पहिल्या पलटी करून घेऊया. अशा प्रकारे कुठल्याही 2 वायरी पण आपल्याला चेंजेस करायचे आहेत, म्हणजे जेणेकरून मोटरला सप्लाय पलटी होईल. अशा प्रकारे मी 2 वायरी पहिल्या पलटी मारून घेतो. आणि जास्त करून कधी पण कलर कोट अशा प्रकारे वायरी कधी पण कलर कोट होण्यामध्ये टेन्शन राहत नाही. पाहू शकताय अशा प्रकारे वायरी आपल्या पलटी मारून झालेत. आणि मोटर आता आपण स्टार्ट करूया. आता अशा प्रकारे पॅनलचा सप्लाय चालू झालेला आहे. पाहू शकताय आपला स्टार्टर पण चालू झालेला आहे. आता पाहू शकताय. आता एम्पियर चेक करूया. आणि ह्या मोटरने भरपूर असे एम्पियर कमी घेतले. 7.5 HP ची मोटर म्हणजे हिने घ्यायला पाहिजे 14 एम्पियरच्या प्लस चालायला पाहिजे मोटर. पाहू शकताय या मोटरचा एम्पियर थोडा जरा हे होता, जरा मधला जेव्हा कंडेन्सर फेज असतो तो मला जास्त वाटला. पाहू शकताय जे कंडेन्सर पहिले हे रनिंगचे कंडेन्सर, त्यातलं एक कंडेन्सर मी कमी करतोय, कारण आपला जो मेन कंडेन्सर फेज आहे तो जातोय 16 ते 17 एम्पियर पर्यंत आपल्याला कमी करायचा आहे. पाहू शकता आता आपलं जी मोटर जे एम्पियर पाहू शकता हा मेन फेज आहे, तो घेतोय 11. कंडेन्सर फेज आला 10 वरती आपला आता. आणि पाहू शकता हा दुसरा फेज 5-5.5 एम्पियर पर्यंत चालतोय. आता याचा मोटर जे आता फिरलेली अशा प्रकारे मोटर आपली फिरलेली, तर आपण ज्या टायमाला मोटर लोड जाती मोटरचा करंट ऑटोमॅटिक वाढतो.